स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालेलं आहे। आशा भोसले यांच्या पार्थिवावरती आज दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील, तर आशा भोसले यांचं पार्थिव लोअर परेलमधल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। आज संध्याकाळी 4च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील। अनेक दिग्गजांकडून, कलाकार असतील, राजकारणी असतील, त्यांच्याकडून आता आपण बघतोय इथं अंत्यदर्शन घेतलं जात आहे। आशा भोसले यांच्या पार्थिवावरती आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। सचिन तेंडुलकर आपण या दृश्यांमध्ये बघतोय। सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। सगळ्याच वर्तुळातून आपण जर बघितलं तर संवेदना व्यक्त केल्या जात आहेत। आशा भोसले यांचं पार्थिव त्यांच्या लोअर परेल या ठिकाणच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। संध्याकाळी 4च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। तर आशा भोसले यांचं पार्थिव लोअर परेलमधील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे। त्या ठिकाणी अनेक राजकीय दिग्गज नेते असतील, क्रिकेटपटू असतील, सगळेच या ठिकाणी येऊन आशा भोसले यांना अभिवादन करतायत। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत कृष्णा सोनारवाडकर, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। कृष्णा, वर्षा, आपण पाहतो की तासाभरापासून आशाताई भोसले यांचं पार्थिव त्यांच्या राहत असलेल्या इमारतीच्या लॉबीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। आणि आता आपण पाहतो की अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचत आहेत। काही वेळापूर्वी सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी आलेल्या होत्या आणि आता सुप्रियाताई सुळे सुद्धा अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्या आहेत। आता आशिष शेलार या ठिकाणी कालपासून पाहायला मिळतात। त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत ते उपस्थित आहेत आणि काल जेव्हा पार्थिव रुग्णालयातून त्यांच्या घरी आणण्यात आलेलं होतं तेव्हा रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर राज ठाकरे यांनी देखील अंत्यदर्शन घेतलेलं होतं। आणि आता पार्थिव या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आल्यानंतर अनेक लोक आशाताई भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत आहेत। 11 ते 3 वाजेपर्यंत आशाताईंचं पार्थिव त्यांच्या या इमारतीच्या परिसरामध्ये ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मात्र जे लोक आशाताईंच्या संगीतावरती प्रेम करत होते, आशाताईंशी त्यांचं बॉन्डिंग होतं, ते सगळे या ठिकाणी येऊन आशाताईंना अखेरचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना निरोप देत आहेत। सचिन तेंडुलकर हे सुद्धा भावुक झालेले आपल्याला पाहायला मिळाले। त्याचबरोबर विश्वास नागरे पाटील आणि इतरही अनेक लोक जे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातली, काही बॉलिवूड कलाकार सुद्धा आहेत, ते सुद्धा आता अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचत असल्याचं पाहायला मिळत आहे। सर्वसामान्य नागरिकांना थोड्याच वेळामध्ये अंत्यदर्शनासाठी आतमध्ये सोडलं जाईल। सध्या फक्त जे महत्वाचे लोक आहेत त्यांना अंत्यदर्शनासाठी आतमध्ये घेतलं जातं आणि थोड्याच वेळामध्ये सर्वसामान्य चाहत्यांना, आशाताईंच्या संगीतावरती, आशाताईंवरती प्रेम करणारे जे काही त्यांचे चाहते आहेत, जे इमारतीच्या बाहेर मगाचपासून सकाळपासून गर्दी करून आहेत, त्यांना सुद्धा अंत्यदर्शनासाठी आतमध्ये सोडलं जाईल। मुंबई पोलिसांचं जेलेचं पथक आहे, त्या पथकाच्या माध्यमातून त्यांना मानवंदना दिलेली आहे। त्याचबरोबर मुंबई पोलिसांचं बँड पथक जे शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करताना स्वतः सलामी देतं, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आशाताईंना सलामी दिली गेली असल्याचं पाहायला मिळालं। आणि आता ही आशाताईंच्या चाहत्यांची रीत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लागलेली पाहायला मिळते। कुटुंबातील काही सदस्य आहेत, नातेवाईक आहेत, आशाताईंच्या कुटुंबियांची ज्यांची जवळीक होती ते सुद्धा लोक या ठिकाणी पाहायला मिळतात। आशिष शेलार काल जेव्हा आशाताईंच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून दिली गेली तेव्हा त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत होते, ते आशाताईंना बहीण मानायचे आणि अनेक वेळा आशाताईंचं आणि आशिषलांचं बॉन्डिंग हे सगळ्यांना पाहायला मिळालेलं होतं आणि ते स्वतः या कुटुंबियांच्या समवेत आता या ठिकाणी उभे असल्याचं पाहायला मिळते। सुप्रिया सुळे देखील आता आशाताईंच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेले आहेत। सचिन तेंडुलकर पत्नीचे या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते आशाताईंच्या आठवणीमध्ये भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। आणि अजूनही काही मोठे लोक, राजकारणी, बॉलिवूड क्षेत्रातले कलाकार, त्याचबरोबर संगीत क्षेत्रातले जे काही दिग्गज आहेत त्या आशाताईंना निरोप देण्यासाठी, त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचत असल्याचं पाहायला मिळतं आहे। थोड्याच वेळामध्ये जे चाहते बाहेर इमारतीच्या वाट बघतायत त्यांना सुद्धा एक एक करून आतमध्ये सोडलं जाईल। आशाताई राहत असलेल्या कास्ता ग्रँड या इमारतीच्या लॉबीमध्ये त्यांचं पार्थिव सध्या ठेवण्यात आलेलं आहे आणि कुटुंबातील सदस्य, त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक आणि आशाताईंची ज्या लोकांची फार चांगली ओळख होती ते स्वतः
या पार्थिवाच्या अवतीभोवती थांबलेले पाहायला मिळतात आणि थोड्याच वेळामध्ये सर्व लोकांना आतमध्ये अंत्यदर्शनासाठी सोडलं जाईल आणि संध्याकाळी 4 वाजता आशाताईंचं पार्थिव हे शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये नेलं जाईल. तिथे शासकीय इतमामामध्ये आशाताईंवरती अंत्यसंस्कार केले जाणार. मात्र त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर राज्यातले अनेक मोठे राजकारणी, बॉलिवूड क्षेत्रातील कलाकार, संगीत क्षेत्रातील कलाकार आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठी लोक जे आहेत ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी कालपासून या सगळ्या जे काही अंत्यसंस्काराची विधी आहेत किंवा पार्थिवाचं अंत्यदर्शन जे आहे त्या सगळ्याच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी बंदोबस्त त्याचबरोबर तशी सगळी अरेंजमेंट केल्याचं पाहायला मिळतंय आणि आता मुंबई पोलिसांच्या माध्यमातून त्यांना अखेरची मानवंदना दिल्यानंतर त्यांचा पार्थिवावरती तिरंगा झेंडा सुद्धा ठेवल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण कालच आशाताईंच्या निधनाची जेव्हा माहिती कुटुंबियांच्या वतीनं आणि मंत्री आशिष शेलार यांच्या वतीने देण्यात आली तेव्हा त्यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होतील अशी देखील माहिती त्यांनी दिलेली होती आणि त्यानुसार प्रोटोकॉल जो आहे तो प्रोटोकॉल सुद्धा त्या ठिकाणी पार पडला जातो. जवळपास 90 ते 92 वर्ष संगीत क्षेत्रात काम केल्यानंतर आदिलता त्यांनी 4 वर्षापूर्वी केलं आणि त्यानंतर आशाताईंचं निधन काल झालं. मात्र या मंगेशकर कुटुंबातील 2 बहिणी संगीत क्षेत्रावरती अधिराज्य गाजवत होत्या आणि त्यांच्या आठवणीमध्ये अनेक चाहते भाऊक झाल्याचं पाहायला मिळते. त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची गर्दी आता वाढताना पाहायला मिळते. निश्चितच कृष्णा, या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून सातत्यानं घेत राहू. तुम्ही असतेच सोबत राहा. आपण बघतोय उपस्थितांना तिथे अश्रू अनावर झालेले आहेत. खरं तर फक्त संगीत विश्वासाठीच नाही तर अवघ्या देशासाठी अत्यंत दुःख दिवस. आशा भोसले यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण करणार आहेत. अंत्यसंस्काराच्या वेळेस दोन्ही उपमुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी उपस्थित असतील. आशा भोसले यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस मुख्यमंत्री स्वतः उपस्थित असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान मोदींच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण करणार आहेत आणि त्याच वेळेस दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहेत. भारतातील खरं तर महान गायिका आशा भोसले यांचा आवाज खरं तर त्या गेल्या तरी आपल्या सगळ्यांमध्ये असणार आहे. गाण्याच्या रूपानं ते आपल्या सोबत असणार आहेत. ज्यांच्या आवाजानं अनेक पिढ्यांना प्रेम, आनंद, भावना दिल्या, ज्यांनी हजारो गाण्यांमधून आपल्या खरं तर भावना व्यक्त केल्या, अशा आशाताई आज आपल्यात नाहीयेत. ही गोष्ट अजूनही स्वीकारणं खूप कठीण जातंय. उपस्थितांना आपण बघतोय अश्रू अनावर झालेले आहेत. त्यांच्या गाण्यांमध्ये एक वेगळीच जादू असायची आणि संवेदना आपण बघतोय व्यक्त केल्या जात आहेत.